एक धाव मराठी भाषेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन आज रत्नागिरीत कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली। महाराष्ट्रभरातून आलेल्या हजारो धावपटूंनी यात सहभाग नोंदवला। मातृभाषेचा सन्मान करण्यासाठी आणि कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी हे तिसरे पर्व मैलाचा दगड ठरेल असा विश्वास यावेळेस पाहुण्यांनी व्यक्त केला। जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत तसेच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी झेंडा दाखवून हाफ मॅरेथॉनची सुरुवात केली। मराठी भाषेचा अभिमान आणि आरोग्याचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एक धाव मराठी भाषेसाठी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन 2026च्या तिसऱ्या पर्वाचा आज अतिशय उत्साहात प्रारंभ झाला। पहाटेच्या मंगल समयी सर्व धावपटू एकत्र जमले होते। प्रत्यक्ष धावण्यापूर्वी स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि शरीराला सज्ज करण्यासाठी झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते। वेगवान संगीत आणि तालावर धरलेल्या पावलांमुळे संपूर्ण परिसरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली। सर्वांनीच या डान्सचा आनंद घेत मॅरेथॉनसाठी स्वतःला वॉर्म अप केले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।